नमस्कार मित्रांनो, PPA एज्युटेक चॅनलमध्ये मी प्रकाश पवार आपलं स्वागत करतोय। मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे, कारण आज आपल्या चॅनलने 1000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठला आहे। हे शक्य झालं केवळ आपल्या प्रेमामुळेच। असंच प्रेम यापुढेही राहू द्या मित्रांनो। ज्या ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचं सर्वांचा आभार, आणि ज्या मित्रांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं अशी नम्र विनंती। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगसाठी इंटरनल लिंक्स कशा तयार करायच्या ते शिकणार आहोत। चला तर मग अधिक वेळ न घालवता कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊया। इंटरनल लिंक म्हणजे काय आणि इंटरनल लिंक कशी तयार करायची ते पाहणार आहोत। सर्वात आधी क्रोम ओपन करून घ्यायचे। आपला ब्लॉग ओपन झाल्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला आधी इंटरनल लिंक म्हणजे काय ते समजावून सांगतो उदाहरणासहित। हा माझा ब्लॉग आहे। या ठिकाणी मी एक नवीन पोस्ट ओपन करून घेतो। ही पोस्ट ओपन करून घेतो। ही बघा मित्रांनो, ही पोस्ट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मी ही एक लिंक दिली, रीड मोर म्हणून, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा। त्यानंतर या ठिकाणी एक लिंक दिली, ब्लॉगिंग म्हणजे काय। या ठिकाणी एक लिंक दिली, कर्फ्यू म्हणजे काय। या ठिकाणी एक लिंक दिली, पोलीस कोठडी म्हणजे काय। अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इंटरनल लिंक्स नवीन पोस्टमध्ये क्रिएट करायचे आहेत। आता या इंटरनल लिंक कशा काम करतात मी ते तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, या लिंकवर आपण जर क्लिक केलं तर डायरेक्ट त्या पोस्टवर आपण जाऊ। हे बघा, अनुसूचित जाती जमातीची लिंक आहे। या ठिकाणी क्लिक करतो मी। ही बघा मित्रांनो, ही नवीन पोस्ट ओपन झाली। या पोस्टमध्ये आल्यानंतर परत या ठिकाणी एक इंटरनल लिंक दिली, ती काय आपण बघूया, क्लिक करूया। ही बघा, ब्लॉग म्हणजे काय, ही पोस्ट ओपन झालेली। या ठिकाणी आपण अजून एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करूया। हे बघा, गुगल सर्च कन्सोल म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे, ही पोस्ट ओपन झाली। या प्रकारे मित्रांनो लिंक्स कार्य करत असतं। आता आपण लिंक कशा तयार करायचे ते बघूया। ब्लॉगर पोस्टमध्ये आल्यानंतर या प्लसवर क्लिक करायचे मित्रांनो, न्यू पोस्ट। न्यू पोस्ट केल्यानंतर आपण इतर ठिकाणी लिहून ठेवलेली पोस्ट कॉपी करायची। या नोटपॅडमध्ये मी एक डेमो पोस्ट लिहून ठेवली, ती कॉपी करून घेतो। कॉपी। त्यानंतर आपण आपल्या ब्लॉगवर या न्यू पोस्टमध्ये इथे या ठिकाणी कॉपी केलेली पोस्ट पेस्ट करायची। टायटल कॉपी करून घ्यायचं आहे, ठिकाणी पेस्ट करून द्यायचं। या प्रकारे मित्रांनो ही आपली पोस्ट लिहून झालेली। तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे, जे आपल्या जुन्या पोस्ट लिहून झालेल्या असतील त्याच्या लिंक्स या ठिकाणी टाकायचे आहेत। आता ते कसे टाकायचे ते आपण शिकूया। पॅराग्राफ नंतर एंटर करून खाली यायचे आणि या ठिकाणी रीड मोर करायचे, रीड मोर। त्यानंतर या रीड मोरला सिलेक्ट करून घ्यायचे। सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी यायचे मित्रांनो, अलाइनमेंटमध्ये सेंटर अलाइनमेंट करायचे। सेंटर अलाइनमेंट नंतर या ठिकाणी आपल्या जुन्या
जुनी पोस्टचा टायटल कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर नवीन पोस्टमध्ये यायचं आहे. या ठिकाणी पेस्ट करायचं आपल्याला टायटल. त्यानंतर हा टायटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. परत आपल्या ब्लॉगवर जायचं आहे. जो टायटल आपण कॉपी केलेला आहे त्याचा URL कॉपी करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर आपल्या नवीन पोस्टवर यायचं आहे. हे टायटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लिंक दिसते. या लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॉपी केलेला URL पेस्ट करायचं आहे. ओपन दिस लिंक इन अ न्यू विंडो या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. या प्रकारे मित्रांनो बघा आपली लिंक तयार झालेली, इंटरनल लिंक. अजून एक इंटरनल लिंक तयार करून दाखवतो तुम्हाला. दुसऱ्या पॅराग्राफ नंतर एंटर मारून खाली यायचे. या ठिकाणी रीड मोर लिहायचे. रीड मोर. त्यानंतर रीड मोरला सिलेक्ट करायचे. रीड मोरला सिलेक्ट केल्यानंतर अलाइनमेंटमध्ये यायचे. सेंटर अलाइनमेंट करायची. त्यानंतर ब्लॉगवर जायचं. आपल्या ब्लॉगवरून दुसरी पोस्टचा टायटल कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर परत न्यू पोस्टवर यायचे. ज्या ठिकाणी आपण रीड मोर लिहिलं आहे त्या ठिकाणी या टायटल पेस्ट करायचं आहे. हा टायटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत ब्लॉगवर यायचं. आपल्या ब्लॉगवर आल्यानंतर जो टायटल आपण कॉपी केला होता त्याचा URL परत कॉपी करून घ्यायचं आहे. URL कॉपी केल्यानंतर न्यू पोस्टवर यायचे. हा टायटल सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो आपल्याला. आधी सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी लिंकवर यायचे आणि या ठिकाणी URL पेस्ट करायचं आपल्याला. ओपन दिस विंडोवर क्लिक करायचे. अप्लाय करायचे. या प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला 2 इंटरनल लिंक तयार करून दाखवले आहे. आता आपण ही पोस्टला पब्लिश करूया. ही बघा मित्रांनो आपली पोस्ट पब्लिश झालेली. आता ती आपण ही ब्लॉगमध्ये जाऊन बघूया. ही बघा मित्रांनो ही आपली पोस्ट आहे. ही ओपन करून घ्यायची. ही बघा मित्रांनो ही आपली लिंक आहे. ही नंतर ही दुसरी लिंक आहे. लिंकवर क्लिक करून बघूया आपण. ही बघा मित्रांनो त्या लिंकची पोस्टवर क्लिक केल्यानंतर आपण ही पोस्ट ओपन झाली. नवीन पोस्ट. या ठिकाणी बी एक लिंक आहे तिच्यावर क्लिक करूया आपण. हे बघा मित्रांनो दुसरी पोस्ट ओपन झाली. या ठिकाणी बी इंटरनल लिंक दिले आहेत. या प्रकारे या इंटरनल लिंक काम करत असतात. मित्रांनो तुम्हाला इंटरनल लिंकबद्दलची माहिती समजली असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.